जिजाबाईने आपल्या हातांनी धाराऊची खणा नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईच्या महलात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई ही धाराबाई. आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथर त्या क्रोश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंदल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मास आहे. आम्ही नावाच्या ओरलो. साईबाईंचे डोळे भरून आले. तसं व का राणीसाब, पापणीला पाणी आणू नका. जेनं आबाळ उभं केलंय त्यानं पंखबी दिलेली असत्यात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली अक्षवंत हाय. ह्याची आपदा नाही करू द्यायची म्या. धाराऊचे कनवाळू कुणबी काळीज बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महलात नव्हत्या. श्रीच्या कल्याणकारी राजांची अनभाग शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुणबिनीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभूबाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेनेच त्या दोन जीवांची सांगड जोडून दिली होती. राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट धोक्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते. बालेकिल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धोक्यात मरून जात होते. धाराऊचे दूध आता शंभूबाळांना मानवले होते. त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेने कधीत कधी धाराऊच्या पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी तो ऊर बंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वरकड दूध एक थेंबही खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती. लगलगा सईबाईंच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती. तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारलेही, धाराबाई, एवढ्या लगबगीने हमामखान्यात का जाणं होतं? तुमचं सरकार आमच्या दुधाला मुंगी डसू नये. मुंगी डसली तर दूध कमी होतं नव्ह, असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला. त्या ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असे त्यांना बोलावेसे वाटले त्यावेळी, पण त्यांनी ते आपल्या ओठातच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी गुंची हातात त्याच घाटाच्या मनगट्या बिंदल्या आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढवले होते. गळ्यात गंडा दोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजांच्या या अंकुराला कुण्या पाप्याच्या बदनजरांची काळी मुंगी कधीबी डसू नये. राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गड पायथ्याच्या शिवापट्टणच्या महलात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलविणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजुराती पागेचे ठाणे. मुलुकगिरीत दस्त झालेली घोडी महंमद सैस ह्या नजरतयार अरबी घोडे पारख्याच्या ताब्यात इथे रुजू व्हायची. महंमदचे धिप्पाड मोतदार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे. या डागांनी उठविलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडे शिवाजीराजांचंच असं ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विव्हळून किंकाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या किंकाळण्याचे नव्हते. राजांनी महंमद सैसला सदरेला बोलावून घेतले. पागेच्या निगारणीचा कुल जाप्ता कसा आहे याचा करीना त्यांनी महंमदला विचारला. बोलो सैस, घोडों का हाल क्या है?
जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पागा में शरीक हुए हैं। मेरी अर्जी है वे बेचे जाए। मोहम्मद ने जवाब दिया। राजांच्या तुफान मुलुगिरीत हाती लागलेल्या घोड्यात खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते. ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले. मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो भी जानकार समझकर ऐबी घोड़ा नहीं खरीदेगा. ऐसे ऐबी घोड़े हमारे नए हशमों को सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचविला. जी हुजूर. म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यावरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्त हम ऐबी नहीं मानते. सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महलात आले. महलात सुखू, रानू, अंबा ह्या तिघी बहिणी शंभू बाळांशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे ता ता करीत त्या तिघींच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछायातीवरचे रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायातीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करत होते. त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचवली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळातून एक अननुभूत वेदनेची कळ राजांच्या हनवटीतून साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसापासून अशी कळ आपणाला हवीशी होती असे त्यांना वाटले. ते शंभूबाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूप, एक वार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हाताने राजांनी सखूच्या हाती शंभूबाळांना दिले. देव्हाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तबकातील निरांजनाच्या ज्योतींसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, हसलात शा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभूबाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता. पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना. स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं. साईबाईंनी गनिमी कावा केला. राजांच्या कपाळी कुंकुम तिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरविल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे. तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावणं होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हास मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरंजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून वळून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहवून ते भाव भरल्या आवाजात म्हणाले, सई, दिल टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थपथपत्या शब्दांनी सईबाईंचा बांध फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके
रोधण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या,